शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश पाटील तुम्हाला आज कलिंगडाच्या सेटिंगविषयी थोडी माहिती सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर कलिंगडाची सेटिंग होण्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे हे बघणार आहोत आपण. कलिंगडाची ज्यावेळेस फुलं निघतात, मादी फुलं निघतात, त्यावेळेस आपल्याला आवश्यकतेनुसारच पाणी दिलं पाहिजे. पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तरी आपली सेटिंग होत नाही आणि जी आपली फुलकळी आहे, मादी कळी, ती पिवळी पडते आणि गळून जाते. आपल्याला हे कळत नाही की हे का होतंय. तर ह्याचं मुख्य कारण आहे की पाणी अति प्रमाणात असणे. त्यासाठी वापसा स्थितीतच पाणी दिलं पाहिजे. आणि त्यानंतरचं दुसरं कारण आहे की आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी असणे आवश्यक आहे. मधमाशी जर नसली तर परागीभवन होणार नाही आणि सेटिंग पण होणार नाही. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मधमाशी येण्यासाठी काय करायचं आहे, तर या सेटिंगच्या काळामध्ये आपल्याला कीटकनाशकाचा जास्त आपण फवारणी करणार आहोत ती आपल्याला कमी करायचं आहे. कीटकनाशकामुळं मधमाशी येणार नाही. आणि जर आपल्याला गरजच पडली कीटकनाशक फवारणीची तर असं कीटकनाशक घ्या की जे मधमाशीला अपाय करणार नाही. आणि याची फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावी, कारण या वेळेत मधमाशी प्लॉटवर नसते. सेटिंग न होण्याचं तिसरं कारण म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन याची कमतरता. तर ह्याच्यामुळं आपली फुलकळी ही पिवळी पडते, गळून जाते. तर यासाठी आपल्याला कॅल्शियम, बोरॉन हे आपल्याला ड्रीपद्वारे द्यायचं आहे किंवा लिक्विडमधलं जर मिळालं तर त्याची आपल्याला फवारणी घ्यायची. ह्यामुळे आपली सेटिंग भरघोस होणार आहे. तुम्ही नक्कीच याचा वापर करा आणि ही काळजी तुम्ही घ्या.